बॅरिकेडच्या आतल्या बाजूला चबुतऱ्याच्या दक्षिणेला आदरणीय तेलापती अनिल भाऊ बाबर यांचं पार्थिव अंत्यविधीच्या ठिकाणी येत आहे। वाटेत कुणीही गर्दी करू नका। चबुतऱ्यावरती बाबर परिवाराच्या भावकी व्यतिरिक्त कुणीही गर्दी करू नका। जिल्ह्याचे नामदार जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, त्याचबरोबर आदरणीय स्वर्गीय भाऊचे सहकारी नामदार दीपकराव केसरकर साहेब हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहेत। त्याचबरोबर पलूस तालुक्याच्या वतीनं आमदार अरुणांना लाड, त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब हे या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत। माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत। माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील हे आदरांजली व्यक्त करीत आहेत। त्याचबरोबर आमदार मानसिंगराव नाईक, सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे भाऊ, सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शिवाभावाच्या सहकार्याच्या अर्पण करत आहेत। सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी हो पाटील प्रसंगात या ठिकाणी या मतदारसंघावर उडवलेला आहे। ग्रामपंचायतीचे सरपंच पासून चला
जनतेसाठी धडपडणारा नेता, कधी गप्प बसला नाही, आपल्या प्रकृतीची काळजी केली नाही, हा जनतेमध्ये जनतेच्या विकासामध्ये हा दुष्काळी कलम दूर काढण्यासाठी रात्र धडपडला. असा नेता आज आपल्यामध्ये नाहीये, आपल्याला सोडून गेला. त्याबद्दल दुःख तर व्यक्त करतो, पण निश्चित आहे की ह्या दुःखाला त्याच्या कुटुंबियांनी सामोरे त्याला परमेश्वर देऊ. मी पालकमंत्री राहताना सांगलीच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर आदरणीय स्वर्गीय भाऊंचे सहकारी सन्माननीय नामदार दीपकरावजी केसरकर साहेब हे आपल्या सहकार्याला आदरांजली अर्पण करत आहेत. ही सर्वांकरताच अतिशय दुःखाची गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यामध्ये विटा तालुक्यामध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी तळागाळातलं काम सुरू केलं. एक सरपंच म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि त्यानंतर 4 वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली. विशेषतः पाणी पोचलं पाहिजे, सिंचन झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न हे कोणीच विसरू शकत नाही. जनसामान्यांशी जोडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे. आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत. मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे, आप्तस्वकीय आहेत, नागरिक आहेत, त्यांना देखील द्यावी अशी ईश्वराने प्रार्थना. संवाद देखील तुमचा काही दिवसांपूर्वी झाला. आमचा नेहमीच संवाद व्हायचा. माझे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकतंच ज्यावेळेस जो काही आपला प्रकल्प आहे टेंबूचा, त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक फेरप्रशासकीय मान्यतेचा विषय होता. त्यावेळेस मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात फोन केला होता की साहेब उद्या कुठले आले ते झालं पाहिजे. म्हटलं भाऊ तुम्ही चिंता करू नका, 100% आम्ही ते करणार आहोत. आणि आता शंभूराजांनी देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झालं आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत बाहेर खुर्ची घेऊन बसले होते. त्यामुळे ही एक तळमळ होती. खरी श्रद्धांजली त्यांना आता टेंबूचे जनक म्हणून त्यांचं एक नाव होतं मतदारसंघामध्ये जिल्ह्यात. निश्चित टेंबूचा 6वा टप्पा हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही 100% करू. मंत्रिमंडळाला या बैठकीला येणार होते असंही काही तुमच्याशी बोलणं झालं? त्यांच्याशी संवाद तर वेगवेगळा माझा नेहमीच होत राहायचा. त्याच्यामुळे कारण माझे त्यांचे बरेच जुने संबंध होते. थँक्यू सर. अनिल ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय. ही धक्कादायक बाब आहे. मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे. कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील.
परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली, कालही त्यांच्याशी चर्चा झाली, परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी, एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे. ही न भरून येणारी पोकळी आहे. खरं म्हणजे मरावे परी कीर्तिरूप राहावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं. सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी, मतदारसंघात या भागासाठी पाणी, शेती, रस्ते, वीज यासाठी सातत्याने लढणारा, धडपडणारा असा हा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे. टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली, याचं मला समाधान आहे. टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते. टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्टाहास होता आणि म्हणून त्यांनी जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते. मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, मनापासून. आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो.